विद्यार्थी मित्रांनो, बायोमध्ये चांगला स्कोर करायचा आहे, तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. शेवटपर्यंत पहा. मी ज्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या मी स्वतः फॉलो केलेल्या आहेत, त्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला 60च्या अबोव्ह स्कोर पडेल 70 पैकी. तर कोणत्या टिप्स आहेत, वेळ न घालवता आपण पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पहिली टिप जी आहे, तर ती तुम्हाला एक प्रॉपर शेड्यूल तुमचं बनवावं लागेल. प्रॉपर शेड्यूल बनवावं लागेल. बायोलॉजीमध्ये 15 चॅप्टर्स आहेत आणि बायोचं बुक जर तुम्ही पाहिलं तर बाकीच्या पुस्तकांपेक्षा मोठं आहे, सिलेबस खूप मोठा आहे. शेड्यूल शिवाय काम चालणार नाही. त्याच्यामुळे प्रॉपर एक शेड्यूल बनवा. ओके. अजून ठीक आहे 2 दिवस आहेत आपल्याला पेपरमध्ये. शेड्यूल बनवा पटकन. जर शेड्यूलमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल, कसं बनवावं हे समजत नसेल, ऑलरेडी मी शेड्यूल दिलंय. कालचा व्हिडिओ अपलोड केलाय. तो व्हिडिओ एकदा चेक करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तो पहा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता चॅप्टर करायचा आहे हे सांगितलंय. एक फिक्स शेड्यूल बनवायचं आहे. शेड्यूल असं बनवायचं नाही की काही पण बनवलंय ते आपल्याला फॉलो होईल की नाही, ते प्रॅक्टिकल आहे की नाही हे चेक करून शेड्यूल बनवायचंय. आपल्यानुसार शेड्यूल बनवायचंय. तुमचा किती अभ्यास झालाय ते एकदा एनालिसिस करायचंय. कोणकोणते चॅप्टर झालेत ते जरा बाजूला ठेवायचेत. कोणते करायचेत, कोणते इम्पोर्टंट आहेत, कोणते येऊ शकतात ते करायचंय आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट पुढचा पॉइंट म्हणजे काय, तर हाय वेटेज टॉपिक किंवा इम्पोर्टंट टॉपिक्स बिलकुल स्किप करायचे नाहीत. आता हाय वेटेज टॉपिक किंवा इम्पोर्टंट टॉपिक्स कोणते, तर पहा बायोलॉजीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मोस्ट इम्पॉर्टंट 2 चॅप्टर्स हे आहेत. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन 8 मार्कचा चॅप्टर आहे. किती मार्कचा? 8 मार्कचा चॅप्टर आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. आणि रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा 7 मार्कचा चॅप्टर आहे. म्हणजे 70 पैकी 15 चॅप्टर ते 15 मार्क्स हे 2 चॅप्टर तुम्हाला देऊन जातात. किती 70 पैकी 15 मार्क्स हे 2 चॅप्टर देऊन जातात. आणि पानास रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये करायचंय काय आपल्याला? इथं लंग्स बद्दल शिकायचंय, इथं ह्युमन हार्ट बद्दल शिकायचंय, ब्लड बद्दल शिकायचंय, ब्लड सेल्स बद्दल शिकायचंय. त्याच्यानंतर ब्लड ग्रुप वगैरे एवढ्या गोष्टी आपल्याला फक्त स्टडी करायच्यात आणि आपल्याला 7 मार्क मिळून जाणार आहेत. त्याच्यानंतर इथं इथं आपल्याला कशाबद्दल शिकायचंय, ब्रेनचे जे पार्ट वगैरे आहेत त्याच्याबद्दल शिकायचंय, नर्व्हस सिस्टम बद्दल शिकवायचंय. 8 मार्क तुम्हाला इथं मिळून जाणार आहेत, बरोबर. मग बाकीचे 3-3 मार्कचे चॅप्टर करत बसण्यापेक्षा हे जर 2 चॅप्टर परफेक्ट केले, तर याच्यात तुम्हाला पहा 5 3 मार्कचे चॅप्टर बसतात. म्हणजे 5 चॅप्टर जर केले तुम्ही 3-3 मार्क्सचे, ओके, लास्टमध्ये आहेत ते चॅप्टर्स. ते करण्याऐवजी हे जर 2च चॅप्टर तुम्ही गेले तर तेवढी बराबरी हे 2 चॅप्टर्स करताय. त्याच्यामुळे काय करायचं, इम्पोर्टंट चॅप्टर्स अजिबात स्किप करायचे नाही. बरेच जण बोलतात की कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन खूप अवघड जातो, खूप अवघड जातो. अवघड जाण्यासारखं त्याच्यात काहीच नाहीये. तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या ना. जर तुम्हाला ती टेक्स्टबुक मधलं जर समजत नसेल, तर तुम्ही तो पॉइंट YouTubeवर सर्च करा. व्हिडिओ लेक्चर पहा. जर व्हिडिओ लेक्चरमधून तुम्हाला समजत नसेल, तर एनिमेशन थ्रू पहा. पण ॲट द एंड काय, की तुम्हाला समजून घ्यावंच लागणार आहे. पेपरला कमी दिवस राहिलेत. पण ठीक आहे, 2 दिवस आहेत, पुरेसे आहेत. तुम्ही त्या दिवसात व्यवस्थित कव्हर करू शकताय. बरं, त्याच्यानंतर ना अजून पुढचा पॉइंट काय आहे, तर शॉर्ट नोट्स बनवायच्यात. शॉर्ट नोट्स बनवायच्यात. ह्या शॉर्ट नोट्स बनवत असताना आपल्या रेग्युलर मेथडने आपल्याला जायचं नाही. ह्या शॉर्ट नोट्स बनवत असताना आपल्याला काय करायचंय, सिंपल एका चॅप्टरसाठी मॅक्स टू मॅक्स 3 ते 4 पेजेसच्या आपल्या नोट्स बनल्या पाहिजेत. ज्या नोट्स आपण लास्ट डेला रिवाईज करून डायरेक्टली एक्झामला जाऊ शकतो. आपली फायनल रिव्हिजन त्या नोट्सवर होऊ शकते. अशा पद्धतीने बनवायच्यात आणि ह्या बनवायच्यात कुठून? तर तुम्हाला टेक्स्टबुक मधनं ह्या नोट्स बनवायच्यात. तुम्हाला डायरेक्ट कुणाकडनं तुमच्या मित्राच्या रेफर करायचे नाही. इंटरनेटवर कुठं तुम्हाला मिळतील त्या रेफर करायचे नाही. स्वतःच्या नोट्स त्या स्वतः बनवायच्यात आणि ते शॉर्ट असले पाहिजे. आता थोडक्यात कशा पद्धतीने, बरं आता मी इथं पॉइंट पॉइंट घेऊन तुम्हाला सांगतो, की नोट्स तुम्हाला कशा पद्धतीने बनवायच्यात. तुम्हाला जर समजा ह्युमन हार्ट बद्दल थोडंसं लिहायचं असेल, बरोबर? ह्युमन हार्ट बद्दल जर शॉर्ट नोट वगैरे जर आली, तर काय येणार तुम्ही सगळ्यात पहिली, हार्ट हे कार्डियाक पासून मसल पासून बनलेलं असतं. त्याच्यानंतर हार्टमध्ये 4 चेंबर्स असतात. ओके, 3 वॉल्स असतात. अजून तुम्ही काय लिहिणार, की हार्ट हा पंपिंग ऑर्गन आहे. त्याच्यानंतर हार्टमध्ये लेयर किती येतं, त्या 2 लेयरच्या मध्ये कोणतं फ्लुइड असतं, ते कशासाठी असतं. ह्या ज्या सर्व गोष्टी ह्या पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहायच्यात तुम्हाला. आता जेवढं मी तुम्हाला सांगितलं हे 1 पेजमध्ये पण लिहू शकतोय आपण आणि हे 4 लाईनमध्ये 4 पॉइंटमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. मग आपल्याला पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहायचंय. त्याचऐवजी जर बाकीचं काय आलं समजा, ब्लडचे फंक्शन्स लिहायचे बरोबर. फंक्शन लिहिताना प्रत्येकच लाईन टू लाईन लिहिणं गरजेचं आहे का? नाही. मग फंक्शन कसं लिहायचं? ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर थर्मो रेग्युलेशन, या पद्धतीने फंक्शन्स लिहायचे बरोबर. त्याच्यानंतर डिफरन्स वगैरे जर आला तर त्याच की कन्सेप्टने डिफरन्स लिहायचा आहे. त्याच्यानंतर ना अजून काय गोष्ट, डायग्राम. डायग्राम कशी लक्षात ठेवायची? एकदा पाहायचं व्यवस्थित डायग्रामकडे, काढायचा प्रयत्न करायचा आणि ती व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची. डायग्राम ॲज इट इज यावा असा काही मान नसतो. फक्त ती बरोबर असावी एवढंच महत्वाचं आहे आपल्याला, बरोबर. मग शॉर्ट नोट्स कशा काढायच्या तुम्हाला समजलं. प्रत्येक चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स पाहिजेत, जेणेकरून आपल्याला एक्झामला जाताना पूर्ण पुस्तक चाळायची गरज नाही, उचकून बसायची गरज नाही. डायरेक्ट आपण तेवढ्या शॉर्ट नोट्स जरी वाचले व्यवस्थित तरी आपला पूर्ण सिलेबस रिवाईज झाला पाहिजे. या हेतूने आपल्याकडे काय पाहिजे, शॉर्ट नोट्स पाहिजेत आणि त्या कुठून काढायच्यात आपल्याला, तर टेक्स्ट बुक मधनं.
त्याच्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे, चौथा पॉइंट. तर नेक्स्ट पॉइंट आहे डायग्रामची प्रॅक्टिस. डायग्रामची प्रॅक्टिस. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ती ट्रिक फॉलो करायची. एकदा डायग्राम पाहायची, व्यवस्थित समजून घ्यायची, सिम्प्लिफाय करा थोडीशी डायग्राम. आता ह्युमन हार्टची डायग्राम पहा. पुस्तकामध्ये केवढी मोठी दिली, किती कॉम्प्लेक्स दिली, आणि जर तुम्हाला स्ट्रक्चर आणि फंक्शन एक्सप्लेन करायला आलं, तर तुम्ही ती डायग्राम काढणार आहेत का? नाही काढणार. मग तुम्हाला काय करावं लागेल? थोडीशी सिम्प्लिफाय करा ती डायग्राम. ओके. ब्लॉक डायग्राम टाइपने काढायचा प्रयत्न करा. म्हणजे या पद्धतीने तुम्ही जरी ती डायग्राम काढली, ओके. समजा ह्या वेन्स असतील, ह्या आर्टरीज असतील, या पद्धतीने जरी डायग्राम काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ब्लॉक डायग्राम थोडक्यात. त्याच्यानंतर इथं काय समजा बॉडी दाखवा, इथं तुम्ही लंग्स वगैरे दाखवा. ओके. पल्मनरी आर्टरी, पल्मनरी वेन, या पद्धतीने जरी तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढण्याचा किंवा मिनिंग समजला पाहिजे. जो व्यक्ती तुमचा पेपर चेक करतोय, त्याला मिनिंग समजला पाहिजे त्या डायग्रामचा, किंवा त्या डायग्राम मध्ये काय दाखवलं हे समजलं पाहिजे. ना की तुम्ही किती चांगले चित्रकार आहात हे आपल्याला तिथं दाखवायचं नाहीये. बरोबर? आपल्याला मिनिंग समजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे डायग्राम काढताना व्यवस्थित काढायची, जेणेकरून तिच्यातून काहीतरी निष्पन्न होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे, तर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची तुम्हाला. काय? आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. आपण मॅथ्स मध्ये पहा, फक्त सम सॉल्व्ह केल्यात, फिजिक्समध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेत, बरोबर. केमिस्ट्रीमध्ये पण न्यूमेरिकल्स आहेत, पण ठीक आहे, थोडेसे आन्सर आपण तिथे लिहिलेत. पण बायोलॉजीमध्ये आपल्याला पूर्ण डायरेक्ट आन्सर लिहायचे, थिअरी टाइपमध्ये आन्सर लिहायचे. मग त्यासाठी कसं लिहिणार तुम्ही? डायरेक्ट समजा एखादा जर क्वेश्चन असेल, तर त्या पद्धतीने आता समजा स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन हार्ट जर तुम्हाला विचारलं, ओके. मग तुम्ही डायरेक्टली फंक्शन स्ट्रक्चर पासून सुरुवात करणार नाही. थोडंसं इंट्रोडक्शन देणार, मध्ये डायग्राम काढणार, डायग्रामचे पार्ट्स काढणार, मग प्रत्येक पार्ट एक्सप्लेन करणार तुम्ही. मग फंक्शन त्याचं एक्सप्लेन करणार. ही एक पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही आन्सर देणार ना, मग ती आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे, बरोबर. या पद्धतीने तुम्हाला सगळं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट काय करायचंय? रिमेंबर द की पॉइंट. जसं मी सांगितलं, आपण ज्या शॉर्ट नोट्स काढल्यात, तर त्यातले की पॉइंट्स फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. बरेच जण काय करतायत, की डायरेक्ट आन्सर पाठ करणार. अपेक्षित वगैरे घेणार, नवनीत वगैरे गाईड वगैरे घेणार, डायरेक्ट पेज टू पेज आन्सर पाठ करणार, लाईन टू लाईन आन्सर पाठ करणार. पण ज्यावेळेस एक्झामला ते जाणार, तर त्यावेळेस ते आन्सर विसरणार. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार, की कीप कन्सेप्ट पाठ करा. एकदा तर ती कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, बरोबर. समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला मराठीमध्ये तर लिहिता येईल, हे कसं कसं वर्क होतं, तेच फक्त इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचंय, बस एवढी सिंपल प्रोसेस. त्याच्यानंतर असे काही गोष्टी असतात, की जे आपल्याला लक्षात ठेवायच्यात ना. बरं, मग त्यासाठी आपण काय करणार? की पॉइंट्स करणार. एक शब्दावरून आपल्याला पूर्ण आन्सर लिहिता येईल असा तो शब्द आपण लक्षात ठेवणार. बरोबर आहे. मग तुम्हाला जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, पाठांतर करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त गरज कशाची आहे? शॉर्ट नोट्स बनवण्याची, आणि त्या तुमच्या स्वतःच्या असावं. बरेच जण इकडं-तिकडं मागतात शॉर्ट नोट्स मिळतात का? पण त्या रेफर करून आपल्याला काहीच उपयोग नाही होणार. कारण आपण स्वतः जर काढलेल्या नोट्स असतील त्या आपल्याला समजतील, किंवा त्या आपण काढलेल्या आहेत. बरोबर आहे? त्याच्यामुळे शॉर्ट नोट्स बनवायच्या तुम्हाला, आणि त्यातले की पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नंतरनं काय करायचंय? डू रिव्हिजन पॅरलली विथ युअर स्टडी. बायोलॉजी हा असा सब्जेक्ट आहे, की जिथं तुम्हाला कंटिन्युअसली रिवाईज करत जावं लागतं. कारण टोटली थिअरी सब्जेक्ट आहे, आणि थिअरी लक्षातून जाते. बरोबर? थिअरी पक्की डोक्यामध्ये बसते का आपल्या? नाही बसत. मग ती लक्षातून जाऊ नये त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? कंटिन्युअसली रिव्हिजन. समजा आज जो तुम्ही अभ्यास केलाय ना, संध्याकाळी रिवाईज करा, झोपा. सकाळी उठले, नवीन अभ्यास करायचा आहे. हां, त्याच्या अगोदरचं जे केलतं त्याची रिव्हिजन करा, नवीन अभ्यास करा, पुन्हा सगळ्यांची मिळून अभ्यास करा. ओके. पुन्हा सगळ्यांची मिळून रिव्हिजन करा. या पद्धतीने अभ्यासासोबतच आपल्याला मागच्या चॅप्टरची सुद्धा रिव्हिजन करावी लागणार आहे बायोलॉजीत. बरेच जण म्हणतात, की बायोलॉजी खूप सोपी आहे, बायोलॉजी खूप सोपी आहे. पण मी तुम्हाला सांगतो, बायोलॉजी ही केमिस्ट्री सारखी, मॅथ्स सारखी तेवढ्याच इक्वल वेटेजची म्हणजे वेटेजचा चॅप्टर आहे, किंवा तेवढीच हार्डनेस त्याच्यात आहे. कारण रिव्हिजन कंटिन्युअसली करावं लागते. एवढं मोठं बुक आहे, आपल्याला ते लक्षात ठेवायची प्रत्येक कन्सेप्ट. कोणत्या कन्सेप्टवर क्वेशन येईल, किंवा कन्सेप्ट खूप वास्ट आहे. त्यातले कुठलंही विचारलं जाऊ शकतं. मागचे पेपर्स तुम्ही चेक करा. कुठलंही विचारलं गेलंय. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की पी-वाय-क्यूज पण करा. मागच्या 3 टू 4 इयर्सचे पी-वाय-क्यूज हे तुमचे झालेच पाहिजे, आणि मोस्ट ऑफ पेपर हा पी-वाय-क्यूज मधनं येतोय. पी-वाय-क्यूज करत असताना असं नाही, की तोच पी-वाय-क्यू एक करायचा. त्याच्याबद्दल दुसराही पी-वाय-क्यू करायचा. म्हणजे काय? थोडक्यात ह्यावेळेस जर ह्युमन हार्ट समजा रिस्पिरेटरी सिस्टमवर जर तुम्हाला क्वेशन विचारला असेल, तर नेक्स्ट टाईम तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा समजा सर्क्युलेटरी सिस्टमवर पण विचारला जाऊ शकतो ना. बरोबर आहे? मग त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? पी-वाय-क्यूज रेफर करायचे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटिन्युअसली रिव्हिजन करत राहायचे, कंटिन्युअसली रिव्हिजन करत राहायचे. बरोबर? लक्षातून गेल्यासारखं होणार. त्याच्यानंतर रिव्हिजन केल्याच्या नंतर तुम्हाला असं होणार, की माझं काही लक्षातच राहत नाहीये, असं तसं. तुमच्या ते लक्षात राहत असतं. ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाताना, तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. फक्त सध्या तुम्हाला रिव्हिजन करायची, आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. बरोबर? नेक्स्ट आता पुढचा पॉइंट काय सांगतोय मी तुम्हाला? बरं, आता एवढेच पॉइंट मी तुम्हाला सांगितलेत. पी-वाय-क्यूज वगैरे रेफर करा व्यवस्थित. बरं, बायोलॉजीचा पेपर लिहीत असताना कोणती गोष्ट अजून लक्षात ठेवायची?
ज्यावेळेस पेपर तुमच्या समोर येईल, आता मी ॲट द एंड तो व्हिडिओ तुम्हाला देणारच आहे. पण आता तुम्हाला सांगतो, की पेपर ज्यावेळेस तुमच्या समोर येईल, तर डायरेक्ट लिहायला सुरुवात नाही करायची. अगोदर टिक करायचे. कोणते कोणते क्वेशन्स तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. एखादा जर बाहेरचा कोणता क्वेशन जर आला, तर तो तुम्हाला करायचा आहे की नाही हे तुम्ही डिसाईड करायचं. येतोय की नाही हे डिसाईड करायचं. डायरेक्टली पहिल्या क्वेशनपासून सुरुवात करायचंय का नाही करायचं. एकदा क्वेशन पेपरचं एनालिसिस करायचा आणि मग ठरवायचं आपल्याला कोणते क्वेशन येतायत. कोणते क्वेशन जर आपण अटेम्प्ट केले, तर आपली ॲक्युरसी वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. मग मी कोणते-कोणते पॉइंट्स सांगितले तुम्हाला, की आय-एम-पी टॉपिक्स जे आहेत, तर ते बिलकुल स्किप करायचे नाहीत. ते टॉपिक्स करायचे आहेत. 2 टॉपिक आहेत आय-एम-पी. त्याच्यानंतरनं रिप्रोडक्शनचे पण 2 चॅप्टर्स आहेत. 6-6 म्हणजे ते 12 मार्कला 2 चॅप्टर आहेत आणि त्याच्यानंतरनं हे 15 मार्क. असे मिळून 4 जरी चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केले, तर तुमचं पासिंगचं टेन्शन मिटतंय. पासिंगचं तर मिटणारच आहे. कारण पहा ना, 30 मार्कचं तर प्रॅक्टिकल आहे आणि तुम्हाला पाडायचे किती फक्त वरचे 5 मार्क पाडायचे तुम्हाला बरोबर. 30 मार्क तर कॉलेज देणार आहे. बरं, पण आपल्याला पासिंगवर नाही राहायचं. ग्रुपिंग क्रायटेरिया सारखा क्रायटेरिया क्लिअर करायचा आहे. त्याचबरोबर नीटसाठी पण क्रायटेरिया असतो. तो पण क्लिअर करायचा आहे. सी असतो. पुढे जर तुम्हाला फार्मसी वगैरेमध्ये ॲडमिशन घ्यायचं त्यासाठी क्रायटेरिया असतात. ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. त्यासाठी 35 मार्क काढून उपयोग आहे का? नाही उपयोग आहे. मग आपण पहा रिप्रोडक्शनचे 2 चॅप्टर्स केले. किती मार्क होतायत? 12 मार्क आणि इकडले आपले कंट्रोल कोऑर्डिनेशनचे आणि रिस्पिरेशन सर्क्युलेशनचे किती? 15 मार्क. म्हणजे अशा रीतीने तुमचं 25च्या वर इथंच कव्हर होतंय. बरोबर? आणि त्यापैकी 25 पैकी 20 तर आपल्याला पाडायचेतच. त्या 4 चॅप्टर म्हणून आणि बाकीचे पण चॅप्टर्स आहेत. म्हणजे सर्व सिलेबस व्यवस्थित कव्हर होतोय कारण आपल्याला सुट्टी भरपूर मिळाली आहे. 3 दिवसाची सुट्टी आहे. नो डाउट तुम्ही काल पण व्यवस्थित अभ्यास केला असेल. आज पण कराल, उद्या पण कराल, फायनल रिव्हिजन कराल आणि व्यवस्थितरित्या पेपरला सामोरं जाल आणि चांगले मार्क्स तुम्ही घेऊन येणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं या व्हिडिओला. त्याचबरोबर मित्र-मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल, आता बरेचसे स्टुडंट असे असतील, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत कारण बायोलॉजीसाठी मी अद्यापपर्यंत काही अपलोड केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.